वन नेशन वन इलेक्शनला देशामध्ये मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे देशातील निवडणुका ह्या एकत्रितपणे होण्याची शक्यता आहे। वन नेशन वन इलेक्शनला नेमका किती खर्च येणार याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। भारतीय निवडणूक आयोग 2029ला लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याच्या तयारीत आहे। त्यासाठी 7,951 कोटी रुपये खर्च येईल अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे। मतदान यादी अपडेट करणे, नवीन ईव्हीएम खरेदी करणे यासाठी ही खर्च वाढणार आहे। 1991-92 मध्ये देशात पहिल्यांदा निवडणूक पार पडली होती। त्यासाठी 10.5 कोटी रुपये खर्च आला होता। तर 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी 3,870 कोटी रुपयांचा खर्च लागला होता। प्रतिमतदान खर्चाचे विश्लेषण केल्यास 1951 मध्ये हा खर्च प्रतिमतदार 6 पैसे इतका होता, तर 2014 मध्ये तो वाढून 46 रुपये इतका झाला आहे। यासोबत एक देश एक निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन देखील बदलावी लागतील। यासोबतच देशभरात एक सोबत निवडणूक घेण्यासाठी पोलिंग बूथ देखील वाढवावे लागणार आहे। त्यामुळे अधिकचे निवडणूक अधिकारी देखील लागणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।